आपण पाहताय देवेंद्र पर्व। देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाचे काही खास पैलू आहेत। शाळेमध्ये बॅक बेंचर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात मात्र अव्वल नंबर मिळवला आणि आता तो टिकवला आहे। कधी काळी त्यांनी आपल्या मित्राच्या शब्दाखातर मॉडेलिंग सुद्धा केलं होतं। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा, मैं समंदर लौट कर वापस आऊंगा। देवेंद्र फडणवीस या नावानं महाराष्ट्राचं राजकारण व्यापून टाकलंय। जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही, हे पिकाबाधित सत्य आहे। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं। देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते। तो लहानपणापासूनच राजकारणी आहे आणि अभिमन्यूच आहेच, खरंच अभिमन्यू आहे। कुठल्याही प्रश्नाचं एक तोडगा म्हटलं की तोच काढायचा आणि हसतमुख, कोणालाही नाराज न करता। म्हणजे नंतर त्या क्षणाला नाही पण नंतर विचार केल्यावर वाटायचं की आपण अरे यार यांनी म्हटलं आणि आपण ऐकून घेतलं असं वाटायचं। निरागस स्वभावामुळेच देवेंद्र फडणवीस लहानपणी सगळ्यांचे लाडके होते। लहानपणापासून त्याला असं कोणी टीज केलाय किंवा बोललाय किंवा रागावला आहे कधीच नाही। आणि चेहरा तर त्याचा तुम्हाला माहितीच आहे, केवढा क्यूट, भोळा, हसरा। त्याच्या एका स्माईलनी समोरच्याचा राग यूं गायब होऊन जायचा। देवेंद्र फडणवीसांचं शालेय शिक्षण नागपूरच्या याच सरस्वती विद्यालयात झालं। शाळेत असताना ते शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे। तसंच वर्गात ते मागच्या बेंचवर बसायचे। इनको लास्ट बेंचर करके लोग बुलाते थे। उनका पर्सनैलिटी ऐसा था, उनको कभी भी सामने बैठने मिला नहीं। लेकिन जो हम लोग सोचते हैं कि लास्ट बेंचर वाले क्या ही करेंगे, इन्होंने तो वो करके दिखाया कि फर्स्ट बेंच और लास्ट बेंच कुछ नहीं रहता जिंदगी में, बस आप आगे बढ़ते रहो। शाळेत बॅकबेंचर म्हणून ओळख असलेल्या फडणवीसांनी राजकारणात मात्र डिस्टिंक्शन मिळवलंय। मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस ईश्वर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या लहानपणीच्या मित्रांना सुद्धा आकाश ठेंगणं झालंय। उन्हाळ्याच्या सुट्टीत देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्ह्यातल्या या मूळ गावी जायचे। गोलमटोल दिसायचे, त्याच्यामुळे लोक कधी कधी त्यांची टिंगल उडवायला पाहिजे, पण ते पुढे उत्तर देऊन त्यांना असं काही हसवायचे की त्यांना त्यात विचारणारालाही किंवा टिंगल करणारालाही मजा वाटायची। म्हणजे इतका सुंदर आणि छान स्वभाव त्यांचा तेव्हा होता ना, आधी तसाच आहे, याच्यात काही फरक पडलेला मला तरी दिसत नाही। लहानपणी जे आहे ते दिवसभर आमचा वाड्यातच जात होता। म्हणजे दिवसभर त्यांच्या इथं कॅरम खेळणे, क्रिकेट खेळणे, पुन्हा ते चाबीमाचीचे पत्ते खेळणे, त्याच्यातच पूर्ण आमचा दिवस जात होता। उन्हाळ्याचे ते 2 महिन्यामध्ये जवळपास एखाद महिना इथेच काढत होते। मैत्रीला जागणारा नेता अशी देवेंद्र फडणवीसांची ओळख आहे। मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी आमदार झाल्यानंतर मॉडेलिंग सुद्धा केलं होतं। माझ्या डोक्यात असं आलं की देवेंद्रजी नोन आहेत, फिजिकली फिट आहेत, दिसायला चांगले आहेत आणि लोकांमध्ये त्यांची इमेज चांगली आहे। तर अशा वेळेस माझ्या डोक्यात असं विचार आला की आपण यांना एखाद्या ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनमध्ये घ्यायला हरकत नाही। त्या मॉडेलिंगचा एक भन्नाट किस्सा आहे। 2006 साली नागपुरातल्या एका कापड दुकानाच्या जाहिरातीसाठी मित्रानं त्यांना मॉडेलिंग करण्यासाठी गळ घातली आणि त्याला फडणवीस नाही म्हणू शकले नाही। त्यावेळी नागपूर शहरात त्यांच्या जाहिरातीचे होर्डिंग लागले होते। खरं पाहता देवेंद्रजी मॉडेलिंगसाठी शाय आहेत, ते कॅमेरासमोर शाय नाही आहेत, कारण ते तुम्हाला कॅमेरासमोर त्यांचे विचार सांगत असतात, पण कपडे घालून मिरवणं हे त्यांच्या दृष्टीने ते खूप शाय होते कॅमेरासमोर। पण आम्ही एक 3-4 वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये त्यांचं शूट केलं आणि समोर मित्र असले की गोष्टी सोप्या जातात। त्या मॉडेलिंग नंतर फडणवीसांना थेट दिल्लीतून फोन आला। तो फोन होता अटल बिहारी वाजपेयींचा। विशेष म्हणजे वाजपेयींनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं होतं। फडणवीसांच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक